नमस्कार, मैं आपके साथ अंजना और आप देख रहे हैं संगठन भारत न्यूज। आइए शुरुआत करते हैं आज की खास खबर। बेटी के साथ प्रेमी को कमरे में देख पिता और भाई ने प्रेमी को उतारा मौत के घाट। नवी मुंबई के तलोजा पुलिस ने 24 वर्षीय एक व्यक्ति को हिरासत में लिया है, जिसने अपने पिता के साथ मिलकर अपनी बहन के 18 वर्षीय प्रेमी की हत्या कर दी। यह घटना रविवार दोपहर को हुई, जब आरोपी की बहन ने पनवेल के देवीचापाड़ा निवासी अपने प्रेमी को उसी इलाके में स्थित अपने घर बुलाया था। विवेक पंसारे ने बताया कि आरोपी ने जब घर पहुंचकर दरवाज़ा खटखटाया तो उसकी बहन ने दरवाज़ा नहीं खोला। उसने ज़बरदस्ती दरवाज़ा खोला तो घर में उसकी बहन अपने प्रेमी के साथ मौजूद थी। इसके बाद आरोपी ने अपने पिता को बुलाया और दोनों ने दरांती और कुदाल से पीड़ित पर कथित तौर पर हमला कर उसे मार डाला। पुलिस ने लड़की के भाई को हिरासत में ले लिया है और उसके 45 वर्षीय पिता के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 302 और 34 के तहत मामला दर्ज कर जांच की जा रही है। महाराष्ट्र के नवी मुंबई से जितेश चौधरी की खास रिपोर्ट। सर, काय सांगाल? खुनाचा गुन्हा घडलेला आहे, काय नक्की हकीकत आहे, काय पुढचा आरोप आहे? तळोजा पोलीस ठाणे दिनांक 2/6/2024 रोजी साधारण 3:30-4 वाजताच्या दरम्यान पाटीलवाडी मारोडी बिल्डिंग समोर तळोजा या ठिकाणी एक मारामारीचा कॉल पडला होता। त्याच्यानुसार आमचे पोलीस तिथे गेले असता एका युवकास 2 जणांनी फावडे आणि कोयत्याने मारहाण करून वार करून जखमी अवस्थेत तिथे टाकले होते। पोलिसांच्या व तिथल्या आजूबाजूच्या लोकांच्या सहाय्याने त्याला हॉस्पिटलला पाठवलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। तर प्रकार असा आहे की सदर गुन्ह्यामध्ये येथील फिर्यादी या त्याच परिसरात राहतात व त्यांचा पुतण्या, त्याचं नाव माहीतच नाव आहे समीर शेख, हा त्याची मैत्रीण आहे एक। त्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेला होता। घरी गेल्यानंतर 2 जण मित्र आणि तो मयत जो आहे तो एका रूममध्ये आतमध्ये असताना अचानक त्या मुलीचा भाऊ आणि वडील त्या ठिकाणी आले। तर तो दरवाजा आतून बंद होता, म्हणून त्यांनी आवाज दिला तर त्या दरवाजा उघडला नाही। म्हणून ह्यानं काय करत दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेला तर तो जो मयत मुलगा आहे त्या मैत्रिणीचा फ्रेंड, त्या मुलगा आतमध्ये सापडलो। त्यांनी काय केलं, तिथे रागाच्या ह्याच्यात फावडा आणि कोयत्याने त्याच्या डोक्यात, अंगावर, पाठीवर सगळीकडे वार केले आणि त्याच्यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे। मग त्या मैताची जी चुलती आहे तिच्या दिलेल्या खबरीवरून आम्ही तळोजा पोलीस ठाणे गोर क्रमांक 215/24 कलम 302-34 अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे। त्या गुन्ह्यातील 2 आरोपी आहेत, त्यापैकी ताहिर युसुफ शेख वय वर्ष 24 या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। तर त्याचे अजून एक दुसरा आरोपी, त्या म्हणजे आरोपीचा वडील, तो सध्या फरार आहे। त्याचा शोध चालू असून आमचे 2 पोलीस पथक नेमलेले त्याचा शोध घेत आहेत। आरोपीस अटक करून रिमांड कामी न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयाने त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। या मुलाची पार्श्वभूमी काय गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे, काय तपासात कसं काय निष्पन्न झालंय? त्या अनुषंगानं पूर्व इतिहास वगैरे पडताळाचं काम चालू आहे। आज उद्या आम्ही त्या संदर्भात अधिक तपास करत आहोत। खबरों में अब तक ले बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात कुछ ऐसी खास खबरों के साथ। तब तक ले नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज। अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो लाइक, कमेंट पर शेयर करें और ऐसी ही खबरों से जुड़े रहने के लिए आप हमारे यूट्यूब चैनल संगठन भारत को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस करें। छोटी छोटी वीडियो और खबरें व्हाट्सएप और ईमेल पर भेज सकते हैं।